नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे। आपण आता आहोत रामसेतू पुलाजवळ। रामसेतू पुलावर काही 2 दिवसांपासून या ठिकाणी एक कंटेनर अडकलेला होता। आपण बघू शकतो की ते कंटेनर काढण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे। रामतीर्थ सेवा समिती जी आहे यांच्या मार्फत गोदा आरती ही केली जात असते आणि गोदा आरतीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते या कंटेनर मध्ये ठेवलं जातं। कालपासून गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये हा कंटेनर रामसेतू पुलाजवळ अडकलेला होता आणि आता कंटेनर हा काढण्याचं काम आता या ठिकाणी इथे क्रेनच्या साहाय्याने सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि जर आपण हे दृश्य जर बघितलं तर एक क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर या ठिकाणी काढला जातो आहे। कालपासून हा कंटेनर जो आहे तो रामसेतू पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला होता आणि हे कंटेनर काढण्याचं काम आता या ठिकाणी एक मोठ्या क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं। मोठ्या प्रमाणावर नुकसान इथे झालेलं आहे। आपण या रामतीर्थ सेवा समितीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कालपासून हा कंटेनर जो आहे तो पुलाच्या पाण्यामध्ये अडकलेला होता, किती नुकसान या ठिकाणी झालं? आपलं तर फार नुकसान झालंय खरं। साधारणपणे 16 लाख रुपयापर्यंत नुकसान आपलं आत्ता तरी प्राथमिक अंदाज आहे। पण आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा याच्यानं उभं राहू आणि समाजाच्या बळावरती आम्ही पुन्हा समाज आम्हाला साथ देईल आणि नाशिकचं सांस्कृतिक वैभव आता तर झालेलं आहे, आम्ही तर पुन्हाशी उभं राहू। आमच्या आरतीमध्ये खंड नाही, आमच्या सेवेत खंड नाही। आमचे 450 गोदा सेवक याकरता दिवस रात्र झट्ट आहेत। आम्ही दिवस रात्र याकरता काम करतो आहोत आणि आम्ही यातून पुन्हा उभं राहू आणि हे सगळं पुन्हा नव्याने उभं राहू। पण यासाठी एक कायमस्वरूपी जागा मिळावी अशी मागणी आपण महापालिकेकडे करणार आहोत। आपण सगळ्यांनाच हे मागणी करतो, सगळ्यांना दिसतं आहे, परंतु ज्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याने ते सकारात्मकतेने घेतलं पाहिजे। मला खात्री आहे की किमान याच्यातून तरी काहीतरी सगळ्यांना बोध मिळेल आणि आपण अशी वारंवार मागणी करतो खरं। आणि आता हे नाशिकचं नव्हे तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव आता झालेला आहे आणि अशा काळात तरी किमान प्रशासनाने याचा सकारात्मक विचार करावा अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो। रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा आरती केली जाते। दररोज सायंकाळी या ठिकाणी गोदा आरती होत असते आणि गोदा आरतीसाठी लागणारे जे काही साहित्य असेल ते या कंटेनरमध्ये ठेवलं जात होतं। 16 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी सांगितलं जातं, त्यापेक्षा अधिक नुकसान या ठिकाणी झालेलं असू शकतं असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। 2 दिवसांपासून हे जे कंटेनर आहे हा पुराच्या पाण्यामध्ये रामसेतू पुलाजवळ अडकलेला होता। मोठ्या स्वरूपाचा हा कंटेनर आहे आणि आता क्रेनच्या साहाय्यानं हा कंटेनर काढण्याचं काम इथे सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे। परंतु गोदा आरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। आता हा गोदावरीच्या पुराच्या पाण्यातून हा कंटेनर बाजूला नेला जातोय। यामध्ये आरतीचं साहित्य देखील होतं, परंतु आता या पुरामुळे त्या कंटेनरचं नुकसान झालेलं आहे, साधन सामग्रीचं देखील नुकसान झालेलं आहे। रामतीर्थ सेवा समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 16 लाख रुपयांचं नुकसान हे झालेलं असू शकतं असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जातोय। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।